सासूबाई हॉलमध्ये बसलेले असतात. सारखं लक्ष सुनेच्या खोलीकडे केव्हा बाहेर येईल याची वाट बघत येरझारा घालत असतात. सुनेनं दार उघडताच पळतच सोफ्यावर येऊन बसतात. सून घाईघाईनं तयार होऊन स्वयंपाकघरात येते. ऑफिसला जायला उशीर झालेला असतो. घड्याळाकडे बघते आणि डोक्याला हात लावते. मनातल्या मनात विचार करते आणि म्हणते, आज चांगलाच उशीर होणार आहे ऑफिसला जायला. एक काम करते, आजच्या दिवस नाश्ता बाहेरून मागवते आणि आता डायरेक्ट स्वयंपाक करायला घेते. असं म्हणत सून मोबाईल हातात घेऊन ऑर्डर देते. इडली 3 प्लेट्स, प्लेस ऑर्डर, पेमेंट डन. ऑर्डर दिल्यावर किचनमधूनच सासूबाईंना आवाज देते. सासूबाई, आज नाश्त्याला इडल्या मागवल्या आहेत, येतीलच थोड्या वेळात. हे ऐकून सासूबाई नाकडोळे पिळतात आणि मुद्दाम सुनेला ऐकू जाईल अशा आवाजात बहिणीला फोन लावतात आणि बोलतात, हॅलो माई, काय करतेस? काय स्वयंपाक केला तुझ्या सुनेने? अरे वा, उपमा छान ग. आमच्याकडे आज नाश्त्याला बाहेरून येणार आहे. आपल्या वेळची गोष्टच वेगळी ग. आपल्या वेळी कुठे असं काही करता यायचं? आपण पहाटे अगदी 4 पासून उठून सगळी कामं करायचो. चुलीवर पाणी तापवा, झाडझूड करा, स्वयंपाकाला लागा आणि एवढं करून शेतातल्या कामाला जा. किती जोर होता ग तरुणपणी आपल्यात. आजकालच्या मुली सकाळी लवकर उठायलाही जमत नाही त्यांना. बाकीचं तर लांबच. आपल्यासारखी कामं मुलींनी केली असती तर सोड, नशीब म्हणत सोडून द्यायचं. बाकी काही नाही. आज जरा पाठ धरलीये माझी. काल पाय दुखत होता. सुनबाई किचनमध्ये स्वयंपाक करताना हे ऐकते. हातातली भांडी हळूच आपटत, संताप करत डोक्याला हात लावत. आता दिवसभर डोक्यात हेच विचार सुरू असणार. कामात लक्ष नाही लागणार. मनात ही धुसफूस चालू राहणार. राग सारखा वर खाली होत राहणार. थोड्याच वेळात आनंदित होऊन, आयडिया, याचा आता सोक्ष मोक्षच लावते, तेही सासूबाईंच्या स्टाईलने. इडलीचं पार्सल आलं. रेवतीनं प्लेटमध्ये काढून सासूबाईंना दिलं आणि स्वतःलाही घेतलं. दोघीही हॉलमध्ये होत्या. रेवतीनं तिचा फोन काढला आणि आईला लावला. हॅलो आई, काही नाही, सहजच केला. अजून आहे अर्धा तास निघायला. काय म्हणतेस? कामं झाली ग सगळी. तू सांग, तू काय करतेस? अय्या, उडदाचे पापड. अगं किती कुटाणा असतो त्याचा, आणि पीठ मळायला लाटायला फार जोर लागतो. काय सांगतेस? 4 किलो झाली पण. बापरे. अच्छा, आता ते झालं की स्वयंपाक करणार. मानलं बाई तुला. या वयातही इतकं काम करतेस. कसं जमतं ग तुला? तुझ्या वयाच्या बायका बाई नुसत्या बसून असतात. कशाला म्हणजे कशाला हात लावत नाहीत. त्या शेजारच्या मानिनी काकू सून आली तसं त्यांनी सोफा धरला. सकाळी नाश्त्याला बसल्या की डायरेक्ट रात्रीच्या जेवणानंतरच उठतात. कसं बसून राहायला जमतं या बायकांना काय माहीत. बघ ना, मुलीच्या आया मुलींच्या लग्नानंतरही आपला दिनक्रम बदलत नाहीत. आणि त्या मानिनी काकू, रोज उठलं की नवीन आजार त्यांना झालेला असतो. सून समोर दिसली की अचानक काहीतरी दुखू लागतं त्यांना. दुखत बिखत काही नाही ग, आळशीपणा आणि सुनेवर विसंबून राहणं. दुसरं काही नाही. तुझी कमाल आहे हा पण. एवढं पापडं लाटतेस, घरातलंही सगळं आवरतेस, मग स्वयंपाकही करतेस. ते झालं की बैठकीलाही जातेस. खरंच तुझ्या वयाच्या बायकांनी शिकायला हवं तुझ्याकडून. सासूबाई आहेत ना, इडल्या खातोय आम्ही. एक एक शब्द सासूबाईंच्या जिव्हारी लागत होता. सासू मनातल्या मास्क्स. कसं थांबू हिला? हिला काही बोलले असते तर, मी तुम्हाला कुठे काय बोलले, असं सहज उत्तर ती देईल. एक तर हिनं माझी तुलना तिच्या आईशी केली तर झालंच कल्याण. हिच्या आई इतकं काम? नको रे बाबा. आपण सूनबाईची तुलना आपल्याशी केली तर ती आपली तुलना तिच्या आईसोबत करेल, जे आपल्याला काही परवडणार नाही. आणि अशा प्रकारे सूनबाईला टोमणे देण्याचा तो शेवटचा दिवस ठरला.